पाप तुम्ही करताय, आमच्या जातीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताय. ठीक आहे, मी उत्तर घेतो. भुसाराजी, त्यांचं म्हणणं आहे निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम हे सगळं केलं जातंय, दबाव टाकला जातोय, त्यांचा हक्काचं आरक्षण नाकारलं जातंय, हा त्यांचा दावा आहे. अहो, माननीय सर्वोच्च न्यायालयाने नाकारलंय ते, आम्ही नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. एक नाही 2 वेळा नाकारलेलं आहे. बर, याच्या आधीच्या काळात पण नाकारलंय, आता 4 महिन्यापूर्वी नाकारलेलं आहे. आम्ही कोण नाकारणार आहे? परंतु धनगर हे धनगर नाहीत हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे, माननीय उच्च न्यायालयाचा निकाल आहे. आणि नसलेली गोष्ट विनाकारण फक्त शब्दाचा खेळ करून त्यामध्ये घुसण्याचं काम हे करतायत. राहिला विषयाच्या आमच्या आंदोलनाचा, आमच्या समाजावर जे काही आंदोलन आम्ही केलं, तर आमच्या हक्काचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत होता. मागच्या 14 दिवसची मुलं, 500 मुलं त्या ठिकाणी त्याचं घरदार विसरून त्या ठिकाणी बसलेले आहेत. कुणी आत्महत्याचा प्रयत्न करताय, कुणी त्याच्या जीवाशी खेळतंय. हे होऊ नये म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना वारंवार विनंती करत होतो की बाबा याच्यावर मार्ग काढा. 2दा बैठक झाली, ती निष्फळ ठरली आणि म्हणून मग आज न्यायालयाने आम्हाला मार्ग स्वीकारावा लागला. ठीक आहे, मला या चर्चेमध्ये गणेश केसकर येणार नाही. गणेशजी, तुम्ही गेली अनेक दिवस, खरं तर वर्षभर सातत्यानं धनगर आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन करताय, उपोषण करताय. आता तुम्ही संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा आंदोलन करताय. तुम्ही आंदोलन का करताय? त्यांचं म्हणणं आहे जर हायकोर्टानं, सुप्रीम कोर्टानं तुमचं नाकारलेलं आहे तुम्हाला आरक्षण, तर मग तुमचा हा दावा टिकतो कुठे? कशाच्या आधारावर तुम्ही मागताय? हा त्यांचा सवाल आहे. मुळात गेल्या 60 वर्षापासूनचा हा धनगर समाजाचा प्रश्न आहे आणि आम्ही याच्या अगोदरही खूप आंदोलन, हे माझं 4थं आंदोलन आहे, उपोषण आहे. आता आम्ही संभाजीनगरमध्ये बसलोय. त्याचं महत्वाचं कारण हे आहे सर, कारण की जी आमची उच्च न्यायालयातली जी केस होती, जी हे सांगतायत तुम्ही हरला, तर ती केस ह्याच संभाजीनगरमध्ये जे खिल्लारे कुटुंब आहेत, जे धनगरच आहेत, त्यांना त्यांचे खाडाखोड करून, जे आपलं शाळेचं सर्टिफिकेट असतं त्यावर धनगरचं धनगड करून, खाडाखोड करून या संभाजीनगरच्या जात वैधता प्रमाणपत्र समितीकडून कास्ट व्हॅलिडिटी करून घेतलं आणि ऐन मोक्याला 10 वर्षाच्या केसच्या शेवटच्या टप्प्यात ते सर्टिफिकेट पुढे आलं आणि धनगरांची जी केस होती 10 वर्षाची ते आम्ही हरलो. आता मला तुम्हाला हे सांगायचंय साहेब की या जगात, या भारत देशामध्ये कुठंच धनगड अस्तित्वात नाहीत. धनगड ही जमातच अस्तित्वात नाहीये. आता ज्यावेळेस या शेड्यूल ट्राईबच्या वगैरे लिस्ट बांधल्या, तर 1931 ची जी काही जनगणना होती त्याचा आधार घेऊन ह्या सगळ्या लिस्ट बांधल्या आणि मग याच्यामध्ये धनगड हा शब्दच नव्हता, धनगर हा शब्द होता. बरोबर आहे. ज्यावेळेस आपला महाराष्ट्र वेगळा झाला 1960ला, त्यावेळेस 36 नंबरला धनगड असं लिहिण्यात आलं. काही मान्यवर आपले बर का, मी बोलत असताना मला बोलून द्या, मध्ये कोणी बोलू नका, तुम्हाला तुमचा वेळ भेटेल. तिथं ओरॉन धनगड अशी एंट्री आली. आता मला सांगा, ज्या गोष्टीमुळे आमची केस आम्ही हरलो, त्यांचे ज्या वेळेस आपण सर्टिफिकेट पाहतो, ज्या सर्टिफिकेटवर त्यांना धनगडचे कास्ट व्हॅलिडिटी भेटले, त्याच्यावर धांगड नव्हतं लिहिलं, धनगड लिहिलं होतं. बरोबर आहे. त्यामुळे या राज्यामध्ये, आणि तुम्ही जी एंट्री पण बघताय ना, अशी कितीतरी राज्य आहेत. मी तुम्हाला त्या राज्यांची नावं सुद्धा सांगू शकतो. काही मान्यवर आपले असे बोलतात आपल्याला की तिथं धांगड लिहिलंय. हा शब्द आमच्या तोंडात घातला जातोय. धांगड असं नाहीच आहे. ठीक आहे. मागच्या बडे मुद्द्यामध्ये सुद्धा खरं तर या सगळ्याबद्दल मी येतो तुमच्याकडे. मागच्या बडे मुद्द्याच्या वेळेस सुद्धा धांगड आणि धनगडच्या बद्दल खूप मोठा युक्तिवाद प्राध्यापक डॉक्टर संजय दाभाडेंनी केलेला होता. दाभाडेजी, त्यांचं असं म्हणणं आहे की हा धांगड जो शब्द तुम्ही सांगताय तो नाहीच आहे, मुळात हा धनगडच आहे. आणि धनगड राज्यामध्ये जर नसेल तर मग 36 नंबरला असलेली जात कुठली, हा त्यांचा सवाल आहे. या ठिकाणी जी चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये त्या निमित्ताने मी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आज या ठिकाणी अधोरेखित करू इच्छितो. प्लीज. सर्वांनी त्या मुद्द्याकडे त्याची नोंद घ्यावी असं मी विनंती आणि आवाहन या ठिकाणी करू इच्छितो. आज महाराष्ट्रामध्ये जे अभूतपूर्व आंदोलन आणि अभूतपूर्व पाऊल महाराष्ट्राच्या आदिवासींना, त्यांच्या लोकप्रतिनिधींना आणि महाराष्ट्राचे विधानसभेचे उपाध्यक्ष माननीय नरहरी झिरवाळ साहेबांना उचलावं लागलं, त्याचं मुख्य कारण किंबहुना त्याचं एकमेव कारण म्हणजे पेसा भरती. पेसा आजचं जे आंदोलन करावं लागलेलं आहे त्याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यावी.
आजचं आंदोलन हे पेसा भरतीच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 29 ऑगस्ट 2024 रोजी जी बैठक झाली होती आणि आता 30 सप्टेंबरला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी जो शब्द दिला होता पेसा भरतीच्या संदर्भामध्ये तो शब्द त्यांनी पाळला नाही। त्यांनी सांगितलं 29 ऑगस्टच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं जर सर्वोच्च न्यायालयाकडून पेसा आदिवासी भरतीच्या संदर्भात काही निकाल आला किंवा नाही आला तरी सुद्धा आम्ही पेसा भरतीच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेऊ हा शब्द त्यांनी दिला होता 15 सप्टेंबर पर्यंतचा। आपल्याला माहित असेल की 1 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यामधील आदिवासी तरुण आणि तरुणी यांनी नाशिकमध्ये एक मोठं आंदोलन बेमुदत उपोषण सुरू केलं होतं। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कॉम्रेड जीवा पांडू गावित आदिवासी माजी आमदार यांनी सुद्धा बेमुदत उपोषण केलं होतं। फार मोठे मोर्चे त्या ठिकाणी झाले आणि त्याच्या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी बैठक घेतली दरम्यान 29 ऑगस्टला त्यामध्ये त्यांनी दिलेला शब्द होता 15 सप्टेंबरला आम्ही तुम्हाला सकारात्मक पाऊल उचलू। त्याच्यानंतर माननीय झिरवाळ साहेबांना जे 30 सप्टेंबरला आंदोलन करायला लागलं गांधी पुतळ्याच्या ठिकाणी आणि त्यांच्यासोबत इतरही आदिवासी माझा प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचला नाही का होता। माझा जो प्रश्न होता जो प्रश्न इथे उपस्थित केला गेला पेसाच्या मुद्द्याबद्दल आपण चर्चा करत नाहीयेत। आता मुद्दा हा आहे की ज्या प्रकारची मांडणी केली जाते तुम्ही जे म्हणताय त्यांचं असं म्हणणं आहे की धनगड हे राज्यामध्ये नाहीच आहेत मग 36 नंबरला जी जात आहे ती कोण आहे असा त्यांचा सवाल आहे। माझा तो त्याच्याबद्दल मी तुम्हाला प्रश्न विचारलाय। नाही तो त्यांचा जो सवाल आला सर त्यांचा जो सवाल आलेला आहे तो प्रामुख्याने आजच्या आंदोलनाला धरून आलेला आहे। आजच्या आंदोलनाच्या संदर्भात त्यांनी जी आता सांगितलं की महाराष्ट्राचे उपाध्यक्षांना त्या ठिकाणी हे करावं लागलं अशा पद्धतीने संविधानिक पदावरच्या माणसाला असं करावं लागलं या पद्धतीचे धनगर बांधव काहीतरी या ठिकाणी भूमिका मांडतायत। म्हणून मी पहिल्यांदा मुद्दा क्लिअर करू इच्छितो आजचं जे आंदोलन झालं ते धनगर विषयासंदर्भात नाही आमच्या दृष्टीने म्हणजे तांत्रिक दृष्ट्या शासकीय दृष्ट्या धनगर विषय आमच्यासाठी एका अर्थाने त्याला पूर्णविराम हा खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी 30 सप्टेंबरच्या बैठकीत दिलेला आहे। त्यांनी निसंदिग्ध शब्दामध्ये झिरवाळ साहेबांच्या आंदोलनानंतर सांगितलं होतं की अशा पद्धतीचा जो ज्या जीआरचा उल्लेख आमचे धनगर बांधव करत होते अशा पद्धतीचा जीआर कोणताही जीआर काढण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही तशा पद्धतीचा जीआर आम्ही काढणार नाही असं त्यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी 30 सप्टेंबरला सांगितलं। आमच्या दृष्टीने धनगर विषय त्या दिवशी संपलेला आहे। आजचं जे आंदोलन आहे हे पेसाच्या संदर्भात आहे हे मी या ठिकाणी हे बिंबवलं जाते आणि हे दाभाडे साहेब तुमचं लोकल स्टँडिंग आहे तुम्ही 36 नंबरला धांगड कधी म्हणता धनगड म्हणता आम्हाला आजही तुमच्यावरती पूर्णपणे दावा आहे की तुम्ही महाराष्ट्रात एक धनगड दाखवा एक धांगड दाखवा। तुम्ही जर संविधान आज माननीय झिरवाळ साहेब उपाध्यक्ष पदावरती आहेत तुम्हाला प्रोटोकॉल माहित पाहिजे की त्या उपाध्यक्ष पदावरतीच्या व्यक्तीने जर लेटर लिहिलं तर मुख्यमंत्री त्यांनी त्यांच्या केबिन मध्ये येऊन बैठकीला बोलायला पाहिजे। आज तुम्ही म्हणता की आमचं हे पेसासाठी आंदोलन झाले तुम्ही म्हणता मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला सांगितलं जीआर काढण्याचे अधिकार नाही आम्हाला हे मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं लेखी आश्वासन आहे 30 तारखेपर्यंत त्यांना जे काही डॉक्युमेंट आहेत ते आम्ही दिलेले आहेत। शिंदे कमिटीचा रिपोर्ट आज आमचा सादर झालेला आहे त्यामुळे आपण मुख्य मुद्दा डायव्हर्ट करण्यापेक्षा तुम्ही तुमचा जो लोकल स्टँडी आहे की तुम्ही आमच्या या धनगर आरक्षणाला जो विरोध करता विनाकारण तो विरोध न करता जाणीवपूर्वक तुम्ही कागदोपत्री जे काही शब्द आहेत ते मान्य करायला पाहिजे आणि हा जो काही धनगर आणि आदिवासीचा जो विनाकारण वाद इथल्या राजकीय व्यवस्थेने निर्माण केलेला आहे तो आपण सर्वांनी तुम्ही इंटेलेक्च्युअल आहात मी सुद्धा इंटेलेक्च्युअल आहे आपण तुम्हाला वारंवार आमच्या माननीय प्रकाश अण्णा शेंडगेंनी सुद्धा 2 वेळा झिरवाळ साहेबांना आमंत्रित केलं या डिस्कशनसाठी। आम्हाला कुणालाही वाटत नाही की आपल्या या दोघांमध्ये वाद व्हावे परंतु हे जाणीवपूर्वक निर्माण केलेलं षडयंत्र आहे। त्यामुळे आमचं पुन्हा तुम्हाला म्हणणं आहे की तुम्ही विनाकारण धांगड आहे धनगड आहे असं म्हणून तुम्ही धांगड म्हणता त्याच्याबद्दल तुम्ही धनगर समाजाची माफी मागितली पाहिजे। अनेक वेळा तुम्ही मुद्दाम धांगड म्हणता
धनगर म्हणायला तुमची जीभ जडते का? अहो, प्रत्येक वेळी धनगर- धांगड काय म्हणता? आणि धनगर- अनुभवता का लोकांच्या धनगर हे धनगर ह्याच्यावरती? नाही. अजून एक हे मुद्दा तुम्हाला आहे. अभ्यास होता, अभ्यास सांगितलं बोला. दोनदा. अजून एक मुद्दा आहे. एका वारंवार नोटबंद सांगितलेलं आहे. सन्माननीय डॉक्टर दाभाडे साहेब म्हणतात की जी प्रेसिडेन्शियल ऑर्डर आहे यू शुड रीड ऍज इट इज. 29 नंबरला कोळी महादेव आहे, आमच्याकडे डॉक्युमेंट आहे, बडे साहेबांकडे डॉक्युमेंट आहे. तुमचे सन्माननीय मंत्री मधुकर पिचड साहेब, एक मिनिट, एक जण. सन्माननीय मंत्री मधुकर पिचड साहेबांचा डॉक्युमेंट आहे, त्यांची कास्ट आज एवढे आदिवासी मंत्री होऊन गेले तुमचेच लोक इतक्या बोगस पद्धतीने हे डॉक्युमेंट तयार करून त्यांनी एवढं पद भूषवलेलं आहे, मंत्रीपद भूषवले, त्याच्यावर तुम्ही कधी बोलणार आहे? माझ्याकडे पूर्ण कुंडली आहे साहेब, आज पूर्ण कुंडली आहे. थांबा सांगतो तुम्हाला. 1950 ची ऑर्डर, 1950 ची ऑर्डर आहे, मुद्दा बोलला पाहिजे. 1950 ची ऑर्डर आहे, 37 क्रमांकाला अनिलजी त्यांचं म्हणणं काय आहे? त्याला प्रतिवाद करू ना एक जणाचा. एक मुद्दा एवढाच आहे, जबरदस्तीने त्यांनी त्यांच्या इंटरप्रिटेशन खोडून काढण्याचा अधिकार तुम्हाला आहे. त्या दिवशी दाखवलं होतं. आम्ही कधीच म्हणलं नाही धनगर एकाच आहे. हे तुम्ही विनाकारण मीडियामध्ये पसरवले. आमची मागणी क्लिअर आहे. या महाराष्ट्रात धनगर नावाची जमात अस्तित्वात नाही आहे, ते धनगर आहे. हे आम्ही म्हणत नाहीये. प्रेक्षकांना काय करणार? दोघं एकाच वेळी बोलला तर प्रेक्षकांना करणार नाही. एक जण. ओरोन धांगड भारतामध्ये अस्तित्वात आहेत आणि त्या संदर्भामध्ये छत्तीसगडच्या आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने त्याचा अहवाल बनवलेला आहे. त्यामुळे खोटं रेटून बोलताय तुम्ही, पण खोटं बोलताय हे लक्षात घ्या. ठीक आहे. केसकरजी मला केसकरजी नाही. हा, तीसचा अहवाल जर केला विलासजी, मला एक मिनिट मला बोलू दे. मला एक मिनिट बोलू दे. लगेच येतो तुमच्याकडे. एक मिनिट भुसाराजी बोला. मी येतो तुमच्याकडे. गणेशजी येतो तुमच्याकडे.